नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक प्रकारचे वळणं पिळणं किंवा महाराष्ट्राचं राजकारण किती कलुषित झाले, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक प्रकारचे मोड येतात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या कबुल्या, अनेक प्रकारचे वाद, अनेक प्रकारचे तंटे समोर येतात. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षाचं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 25-26 वर्षे युती होती. अटल बिहारी वाजपेयींचं केंद्रामध्ये सरकार होतं. तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा युतीचं म्हणजेच शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी युतीचा हा गाडा असा पुढे चालवला होता. आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, स्वर्गीय प्रमोद महाजन गेले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं पण अकाली निधन झालं. त्याच्यानंतर या युतीला ग्रहण लागलं आणि काही दिवसाने यांच्यामध्ये अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले. जागा वाटपांमधून असेल किंवा अनेक प्रकारच्या कोणी ना कोणी याच्यामध्ये काड्या खडे टाकण्याचा प्रयत्न केला, मिठाचे खडे टाकले आणि ते वाद आणि तंटे वाढत गेले. मग आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोणाचा काय याच्यावर चर्चा आणि मंथन. खरं तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. 5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि गृहमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे होतं. शिवसेना 2-4 महिन्यांनी सामील झाली होती. सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवारांनी मिठाचा खडा टाकला आणि बाहेरून पाठिंबा देवेंद्र फडणवीसांना दिला. पण या सगळ्या प्रकारामध्ये देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरे नाराज राहिले आणि 5 वर्ष फक्त खिशामध्ये मंत्र्यांचे राजीनामे, खुर्च्या उभवल्या, सरकारमध्ये सामील, सगळे लाभ घेतले. पण दोन पक्षामध्ये यांचं जे काही संबंध असायला पाहिजे ते राहिले नाही. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांना कायम हे उद्धव ठाकरेंचे टोमणे टामणे ऐकावे लागले. खरं तर 2019 मध्ये यांची युती लोकसभेला पण झाली, विधानसभेला पण झाली. पण यांच्यामध्ये काही गोष्टी क्लिअर झाल्या नाही. युतीचा एक फॉर्म्युला होता की ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. आणि जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होत्या आणि शिवसेनेच्या जागा जास्त होत्या. मग मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 122 जागा आल्या. मग साहजिकच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल आणि तोच फॉर्म्युला पुढे चालत होता. मग आता 2019च्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं काही वेगळं ठरण्याचं काही कारण नव्हतं. पाठीमागून आलेला जो काही फॉर्म्युला आहे, जो पाठीमागे शिवसेनेच्या काळात किंवा मनोहर जोशींच्या काळात तोच होता, फडणवीसांच्या काळात तोच होता आणि 2019ला त्यामध्ये काही बदल असण्याचं काही कारण नव्हतं. देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये काही त्यामध्ये बदल झाला नाही. 2019ची निवडणूक सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात लढली गेली. पण जेव्हा युतीला बहुमत मिळालं आणि सरकार करण्याची किंवा सरकार स्थापन करण्याची वेळ आली त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचे फोन उचलले नाही. सगळे पर्याय आम्हाला खुलेत, आम्हाला पहिले 2.5 वर्ष पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आणि अमित शहांच्या नावाने डांगोरा पिटावला आणि बंद खोलीमध्ये अमित शहांनी आम्हाला असा शब्द दिलाय, 2.5 वर्षाचं आम्हाला शब्द दिलाय, त्यामुळे तुम्ही आता 2.5 वर्ष तुम्ही होता की आम्ही होतो अशा प्रकारचं जे काही मीडियातून चाललं.
खरं तर देवेंद्र फडणवीसांना कुठेही बोलण्याचा चान्स दिला नाही। देवेंद्र फडणवीसांचे कुठलेही फोन उद्धव ठाकरेंनी उचलले नाही। देवेंद्र फडणवीसांचे फोन उचलले नाही याची सुद्धा कबुली उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे। त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंशी काय बोलायचं होतं, काय नव्हतं बोलायचं, त्यातून काय मार्ग काढायचा होता का, हे सुद्धा एखादी मीटिंग जर घडली असती तर कदाचित त्यातून सुद्धा काही मार्ग निघाले असते। पण ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच प्री प्लॅन ठरलेल्या होत्या। देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीच्या प्रचारात काही विचारायचं नाही, पण जेव्हा अशी काही वेळ येईल की भारतीय जनता पार्टीला आपल्याशिवाय सरकार बनवता येणार नाही, अशा वेळेस आपण सरळ वेगळी कास धरायची, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबर जाऊन सरकार बनवायचं आणि भारतीय जनता पार्टीला बाहेर ठेवायची ही रणनीती संजय राऊत यांनी अगोदरच घडवली होती। आता याच्यामध्ये फक्त त्यांना कारण लागत होतं आणि ते कारण निकालातून स्पष्ट झालं। ज्या टायमाला निकाल लागला त्यापासून उद्धव ठाकरेंनी आपले सगळे फोन बंद केले। उद्धव ठाकरेंचे कुठलेही फोन सुरू नव्हते। देवेंद्र फडणवीसांचा एकही फोन उचलला नाही आणि याची सगळी आज जी काही कबुली त्यांनी दिली की युतीच्या काळामध्ये ज्यांचे जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला होता, याची कबुली उद्धव ठाकरेंनी आता दिलेली आहे। ती सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या। आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, तेव्हा तुम्ही आता बघितलं असेल की उद्धव ठाकरे आज काय म्हणतात ते की ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री। म्हणजे त्यांनी आता कबुली दिली की अमित शहाने असं काही मला आश्वासन दिलं नव्हतं, पण हे मी सगळं खोटं बनाव केला, देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठी केलं, अमित शहांचं नाव घेऊन अमित शहाला पण बदनाम केलं, भारतीय जनता पार्टीला पण बदनाम केलं, नरेंद्र मोदींना पण बदनाम केलं। हे कशासाठी केलं? फक्त खुर्चीसाठी केलं, सत्तेसाठी केलं आणि याला सामील संजय राऊत, शरद पवार आणि काँग्रेस आणि या सगळ्या गोष्टीला आता वाचा फुटली। खरं तर याची कबुली स्वतः उद्धव ठाकरेंनीच दिली, आपण ती ऐकली। त्यामुळे राजकारण कोणत्या थराला जाईल, कोण कोणाचा कधी घात करेल, कोण कोणाच्या पाठीमध्ये कधी खंजीर खुपसेल याचा भरोसा नाहीये। खरं तर उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस 2019 मध्ये आपण जे म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, माझं तर असं स्पष्ट मत आहे देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर नव्हता तो। खरं तर या राज्यातल्या जनतेच्या पाठीत खंजीर होता, कारण युतीला बहुमत दिलं होतं। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी लोकांनी मतं दिले होते, पण उद्धव ठाकरेंनी जी काही गद्दारी केली आणि भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसून जे सरकार स्थापन केलं, यामधून स्पष्ट होते की उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर गद्दारी केली होती, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता। हे आज स्पष्ट झाले। यांना अमित शहांनी कुठलाही शब्द दिला नव्हता, हे पण आता स्पष्ट झाले। महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक आणि महाराष्ट्राच्या जनतेला किती मोठी शिक्षा या उद्धव ठाकरेंमुळे भोगावं लागली। नको ते वाद उपस्थित झाले। आज जी काही महाराष्ट्राची परिस्थिती वाईट झाली आणि राजकीय नेते अक्षरशः खालच्या थराला जाऊन एकमेकांवर जी काही टीका करतात
हे फक्त स्वार्थामुळं उद्धव ठाकरेंच्या अशा या सत्तालोभीपणामुळे आपल्याला पाहायला मिळते। पण ठीक आहे, 2.5 वर्षात एकनाथ शिंदेंच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यावर एकनाथ शिंदेंनी जो काही कौल महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिला होता ते सरकार 2.5 वर्षांनी बनवलं आणि उद्धव ठाकरेंचे मनसुबे हे फेल केले। पण काही गोष्टीचं नुकसान बाकी महाराष्ट्राला झालं, ते म्हणजे 2024 मध्ये अपेक्षेप्रमाणे लोकसभेला किंवा नरेंद्र मोदींना ज्या जागा लोकसभेमध्ये यायला पाहिजे होत्या तितक्या आल्या नाही। मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं आणि फायदा बाकी काँग्रेसचा झाला। उबाटाचा पण काहीच फायदा झाला नाही, त्यामध्ये फायदा शरद पवारांचा झाला। म्हणजे हे लबाड राजकीय पक्ष यांनी उद्धव ठाकरेंना हत्यार बनवलं आणि भारतीय जनता पार्टीचं नुकसान करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वापर केला। पण उद्धव ठाकरेंचं पण यामध्ये मोठं नुकसान झालेले, ते उद्धव ठाकरेंना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी समजतील। कारण उद्धव ठाकरेंपासून जो काही हिंदुत्वाचा जो काही बेस आहे, जे काही हिंदुत्वाचे मत आहे ते बाजूला गेले आणि अल्पसंख्याक किंवा मुसलमान मत जे काही तात्पुरते उद्धव ठाकरेंबरोबर आले ते सुद्धा कदाचित येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंपासून बाजूला जातील। पण एक प्रकारे या गोष्टीचा निर्वाळा झालाय की अमित शहांनी उद्धव ठाकरेंना असा कुठलाही शब्द दिला नव्हता। 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री आणि 2.5 वर्षाचा शब्द असा दिला नव्हता, हे यातून स्पष्ट झाले। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।